नमस्कार, मी सुप्रिया. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे वास्तुदोषावर घरगुती साध्या सोप्या उपाययोजना आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मकरंद सरदेशमुख. सर, तुमचं महाराष्ट्र कॉलिंग मध्ये अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. सरांविषयी सांगायचं झाल्यास सरांनी वास्तुशास्त्र या विषयामध्ये PhD केली असून सरांचा वास्तु तथास्तु नावाचा ट्रेडमार्क आहे. तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काहीही प्रश्न किंवा तुमच्या मनात ज्या काही शंका असेल तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता. त्यासाठी आपला क्रमांक सध्या स्क्रीनवर फ्लॅश होतोय 0226684333. त्याबरोबरच महाराष्ट्र कॉलिंग आणि सॅम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची सूचना, ती म्हणजे 2 एप्रिल पासून महाराष्ट्र कॉलिंगची वेळ बदललेली आहे. आपला कार्यक्रम 3 वाजता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार प्रक्षेपित होत आहे. सर, आजचा जो आपला विषय आहे साध्या सोप्या उपाययोजना वास्तुदोषावरील, तर यामध्ये अडगळ आणि भंगार घरामध्ये असू नये असं खरं तर म्हटलं जातं. तर याच्या मागचं महत्त्व तुम्ही आज थोडंसं समजावून सांगा. हो, नक्कीच. सगळ्या प्रेक्षकांचं कार्यक्रमामध्ये स्वागत. खूप महत्त्वाचा प्रश्न आपण सुरुवातीलाच घेतोय आणि ज्या प्रश्नात खरंच सगळ्याचं उत्तर दडलेलं आहे. काय होतं, व्यक्ती नवीन वास्तू विकत घेतो, फ्लॅट विकत घेतो, बंगला विकत घेतो, राहण्यासाठी एक 1 BHK 2 BHK जागा विकत घेतो. जागा विकत घेतल्यानंतरनं त्याच घरामध्ये हळू एक एक वस्तू दररोज विकत आणायला सुरुवात करतो. जशी गरज वाढत जाते तसतसं त्या वास्तूमध्ये एक वस्तू येत जातात. परंतु माणूस हा विचार करत नाही की त्या घरामध्ये ज्या वस्तू आणल्या जात आहेत त्या आपण बाहेर किती फेकतो. रोजचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर दररोजचा कचरा याच्या व्यतिरिक्त बाहेर काही जात नाही. किंवा अगदीच कुठले बॉक्सेस असतील तर बाहेरून सगळ्या गोष्टी घरात आणत गेल्यामुळे नवीन वास्तू विकत घेतल्यानंतर ना हळूहळू त्यामध्ये वस्तूंनी घरातले प्रत्येक कोपरा व्यापायला सुरुवात होऊन जातो. आणि मग त्या माणसाला जाणवायला सुरुवात होतं की वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष छान गेली, परंतु या घरामध्ये खूपच आता त्रास वाढायला लागलाय. कारण वर्ष 2 वर्षापूर्वीचा जर घराचा आतला फोटो पाहिला तर मोकळीकता बरीचशी दिसली. मग हा स्टॅच्यू आला, हे गिफ्ट मिळालं, हे कपाट आलं, हा पलंग आला, हा बेड आला, हा सोफा आला, हे कपाट आलं, वॉर्डरोब इथे गेलं. जशी गरज वाढत जाते तसं त्या घरावरती भार निर्माण होऊन जातो. यामुळे घरात प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होऊन जातात. सुरुवातीला खूप छान वाटत होतं घरामध्ये, कारण घरामध्ये जर वजन वाढलं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. म्हणजे काय होतं, घरातली जी एक एनर्जी लेवल आहे ती या वस्तूंमुळे बदलत जाते आणि ही वस्तूंमुळे बदलत गेल्यामुळे घराचा ऑराही पॉझिटिव्ह जो असतो तो थोडासा निगेटिव्ह व्हायला सुरुवात होऊन जातो. एक उदाहरण आपण घेतलं की आपण कारमधनं चाललोय आणि कारमध्ये जायच्या आधी जर तुमच्या बॅगांनीच कार भरून गेली आणि तुम्हाला बसायला जागा नाही, फक्त ड्रायव्हरला बसायला जागा आहे, म्हणजे काय होतंय की तुम्ही या कारमध्ये भरपूर मटेरियल भरल्यामुळे आपल्याला बसायला जागा जशी मिळत नाही तसं तुमच्या घरामध्ये ठासून तुम्ही जर सगळं मटेरियल ठेवलं, वस्तू ठेवल्या, तर तुम्हाला राहायला जागा मिळणार नाही. मी खूप मोठमोठी घरं बघितलीत, त्या घरामध्ये भरपूर नुसतं मटेरियल ठेवलेलं आहे, बाहेरच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि कुठेतरी घरातला कर्ता पुरुष सांदी कोपऱ्यामध्ये बेडरूम म्हणून झोपतोय आणि मग त्याला आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या. या वस्तूंचा जो संग्रह आहे तो टाळला पाहिजे. अनेक लोक मोहामध्ये पडतात. अक्षरशः म्हणजे जवळपास 70-80 वर्षापूर्वीच्या वेळ्या, त्यानंतर वस्तू, कागदपत्र असं ठेवलेले आहेत. अँटिक पीस तुमच्या दुकानात ठेवा, तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा, किंवा खूप जुन्या वस्तू असतील तुमच्या शेतावरच्या फार्म हाऊसवरती ठेवा, पण शक्यतो घरात ठेवू नका, कारण त्याच्या मागे एक एनर्जी दडलेली असते. अनेक ठिकाणी तर तलवारी काढलेल्या आहेत ज्या मे बी त्यावेळेला वापरले असतील. अशा असतील तर तुम्ही त्या गुंडाळून ठेवा, संग्रहालयामध्ये द्या, तिथं बघायला चांगलं वाटतं. पण तू स्वतःच्या घरामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या निगेटिव्हिटी निर्माण करतात. त्यामुळं सूत्र वास्तुशास्त्राचं काय येतं की तुमच्या घरामध्ये नीटनेटक्या सगळ्या गोष्टी हव्यात. जुन्या पाण्या वस्तू असू देत, परंतु त्याच्यावरती स्वच्छता आणि व्यवस्थित त्या वापरात आणा. अचल वस्तू घरात निगेटिव्हिटी निर्माण करणार आणि चल वस्तू पॉझिटिव्हिटी निर्माण करणार. म्हणून ही गोष्ट आपल्याला टाळायची आहे की अडगळ भंगार नको आहे. बरं सर, आपण ज्यावेळेला घराचा विचार करतो त्यावेळेला आपण फक्त बाह्य घर म्हणजे बाहेरून घर कसं दिसतं एवढंच आपण पाहत असतो, पण ज्यावेळेला आपण इंटिरियरचा विचार करतो त्यावेळेला जेव्हा आतल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये रंगसंगती देखील आली. आणि काही वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की बेडरूम मध्ये खूप जास्त आरसे असतात की 4ही ठिकाणी आरसे असतात. हे कितपत योग्य आहे का हे अयोग्य आहे? आरसा जो आहे तो माणसाचा आहे असं प्रतिबिंब त्यामध्ये दिसतं. म्हणजे खूप हायर पॉझिटिव्ह एनर्जी त्या आरशामध्ये असते. पारा असतो आणि तो तुमचं प्रतिबिंब निर्माण करतो. आरसा जो आहे तो दक्षिण भिंत सोडून कोणत्याही दिशेला चालतो,
परंतु बेडरूममध्ये आरसा तुम्ही टाळा. कुठे की तुमचा बेड त्या आरशामध्ये दिसला नाही पाहिजे. अच्छा. त्यामुळे काय होतं, रात्रीची झोप डिस्टर्ब होते. त्या आरशामध्ये काही भूतप्रेत राक्षस बसलेलं नसतं. हायर पॉझिटिव्ह एनर्जी, ती एनर्जी तुम्ही जेव्हा बेडमध्ये झोपता तेव्हा तुमचा त्यातून एक रिफ्लेक्शन एनर्जी येते आणि तुमची रात्रीची झोप डिस्टर्ब करते. तुमच्या शरीराचा जो भाग रात्री आरशामध्ये दिसतोय तो इफेक्ट व्हायला सुरुवात होऊन जातो. तुम्ही चेक करू शकता, जर पायाच्या साईडला आरसा आला तर पायदुखी सुरू होऊन जाईल. डोकं, पोट, कंबर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या ठिकाणी आरशामध्ये तुमच्या शरीराचं प्रतिबिंब दिसतं तो इफेक्ट व्हायला सुरुवात होऊन जातो. त्यामुळे बेडरूममध्ये आरसा नको हा नियम नाहीये. बेडरूममध्ये आरसा असावा, परंतु एकतर तो झाकलेला असावा किंवा तुमच्या बेड त्यात अजिबात दिसला नाही पाहिजे. मग हे फक्त नवरा बायकोंसाठी नाही, लहान मुलं, आजी आजोबा, गेस्ट, सगळ्यांचे बेड आरशामध्ये अजिबात दिसले नाही पाहिजे. आरशाप्रमाणे काही फर्निचरला सध्या विनियर येतं, ज्याला लॅमिनेट म्हणतात. ते मिरर फिनिश असतं, त्यामध्ये कलर्ड असतात, पण मिरर प्रमाणे इफेक्ट असतो, ते देखील नको आहे. त्यामुळे देखील या गोष्टी घडू शकतात. बरोबर. या छोट्या छोट्या साध्या सोप्या अशा उपाययोजना करत आपल्या सरांकडून अजूनही जाणून घ्यायच्यात. मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणून घेतोय वास्तुदोषावरील साध्या सोप्या उपाययोजना आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मकरंद सरदेशमुख. सर, आता आपण जसं बोलत होतो की अंतर्गत रचना कशी असावी, बेडरूमची असू दे किंवा आपल्या ओव्हरऑल घराची असू दे, तसंच आपण ज्या वेळेला बाहेरून काही वस्तू आणतो, जसं तुम्ही म्हणालात की सुरुवातीचे 1-2-3 वर्ष खूप चांगले जातात, मात्र त्याच्यानंतर आपण इतक्या गोष्टी आणत जातो, आपल्याला गिफ्टमध्ये काही गोष्टी मिळत जातात. तर आपण ज्यावेळेला बाहेरून काही गोष्टी आणतो त्याच्यावर जर आपण थोडासा कंट्रोल ठेवला तर याच्यावर अंकुश राहू शकतो. नाही, खूप चांगला विचार आहे. ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती अशी की तुम्ही प्रत्येक गोष्टी बाहेरून विकत घेताना आपल्या घरात यासाठी जागा आहे का हे बघून विकत घ्या. मुलांसाठीची खेळणी असतात, टॉयज असतात, मोठमोठे गेम्स असतात. मी अनेक घरामध्ये गेले, एकेका घरामध्ये 25-25 प्रकारच्या गेम्सचे बॉक्स ठेवलेले आहेत. त्या बाळाला कळत नाही आता कोणती गेम खेळायची, कारण गिफ्ट पण आलेलं असतं, विकत पण आणतात. बाहेर गेलं की शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतरनं लहान बाळापासून आजी आजोबांपर्यंत कोणालाही शॉपिंगचा मोह आवरत नाही. सगळं बिलिंग आपण काढलं तर एक्स्ट्रा 50% मटेरियल असतं, पण तो मोह असतो खरेदीचा. त्या वातावरणामध्ये माणूस विरघळून जातो, कसे पैसे येतात कळत नाही. त्यामुळं अनवॉन्टेड तुमच्या घरामध्ये तुम्ही जर पाहायला चालू केलं तर खूप असतं. ते पहिलं काढून टाका. याचं तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगतो. कम्प्युटरची हार्ड डिस्क, ही हार्ड डिस्क आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यामध्ये दररोज कम्प्युटर विकत घेतल्यापासून नवीन फाईल सेव्ह करणे अनेक वर्ष फक्त सेव्ह करत असतो. एक दिवशी एरर येते की हार्ड डिस्क फुल. मग आपण काय करतो, क्लीन करतो. याच पद्धतीने तुमच्या घरातली अडगळ भंगार तुम्ही कायमस्वरूपी काढून टाका. रद्दी तुम्ही 1 किलो घातली काय आणि 15 किलो घातली काय, 9 रुपयेच मिळणार आहेत रद्दीला. त्यामुळे 300 किलो रद्दी ठेवली मग त्याला 2 किलो जास्त मिळेल असं कधी होत नाही. त्यामुळे घरातला प्रत्येक काना कोपरा रिकामा ठेवा, चालू असलेल्या वस्तूंचं ठेवा. यामध्ये आता लक्षात घ्या की हे कसं इफेक्ट करतं. याचा अडगळ भंगार काढून टाकण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन माझा जो मी ठरवलेला आहे किंवा याचं जर मी संशोधन केलं आहे, त्यामध्ये घरातल्या स्त्रीला म्हणजे आईला किंवा बायकोला आपण म्हणलं अगं ती गोष्ट कुठं ठेवली आहे, मग ती सांगते अहो त्या कपाटामध्ये जी हिरवी बॅग आहे ना, त्या हिरव्या बॅगेमध्ये वरच्या कप्प्यामध्ये निळा एक पाऊच ठेवला आहे, त्या पाऊचच्या आत ठेवलेलं आहे. आता ही वस्तू केव्हा ठेवलेली आहे, 1 ते 1.5 वर्षापूर्वी ठेवलेली आहे. ते आईला किंवा बायकोला माहीत असतं. म्हणजे काय झालं, तिच्या मेमरीमध्ये एक ब्लॉक ॲड झालेला आहे की ती वस्तू तिथं आहे. आपल्याला माहीत नसतं, पण ती बरोबर सांगते घरातली स्त्री या कपाटात ही गोष्ट इथं ठेवलेली आहे. अशा अनेक वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत त्या तिच्या स्मरणात आहेत. आणि अशा हजारो वस्तू जर अनवॉन्टेड ठेवल्या असतील तर त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये ज्या मेमरीचे ब्लॉक्स आहेत ते सगळे असे भरून जाणार आहेत. त्यामुळे त्या घरातल्या स्त्रीला टेन्शनमुळे आजारपण येतं. जर आपण अशा अनेक वस्तू काढून टाकल्या तर काय होणार आहे, घरातल्या स्त्रीचं आणि आपलं डोक्यातले भार कमी होतो. ज्याप्रमाणे तुम्ही कम्प्युटरचे हार्ड डिस्क क्लीन करत राहता, मोबाईलमधले फोटो, अनवॉन्टेड
फाईल्स डिलीट करता त्या पद्धतीने तुमच्या घरातले नको असलेलं सामान पहिलं घरातनं बाहेर काढून टाका. वास्तुदोषाचं हे खूप मोठं लक्षण आहे आणि याने तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. लक्षात घ्या, जर तुम्ही तुमच्या अंगावरती 10-10 किलोची दगडं बांधून चालायला लागलात तर तुम्ही 2 पावलं चालाल, 100 पावलं नाही चालू शकाल, कारण तुमचं वजन भरपूर वाढलेलं आहे. याच पद्धतीने घराला देखील वजन पेलण्याची क्षमता आहे आणि ही जर तुम्ही वाढवत राहिला तर एनर्जी ब्लॉक होते. जे मोठमोठं 1000-1200 स्क्वेअर फुटाचं घर घेतलंय आणि त्यात पाहायला गेलं तर 30% लोडिंग मिळतंय 1000 स्क्वेअर फूट. त्यात वस्तूंनी ॲड करून आपल्याला राहील किती मिळते? 500-600 स्क्वेअर फूट. म्हणजे लोन घेऊन 50-60 लाख रुपये लोन घेऊन घर घ्यायचं 1200 स्क्वेअर फूट, वापरायला किती मिळते? 500 स्क्वेअर फूट. का तर इतकं वजन भरलेलं आहे. प्रत्येक कपाटामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अनवॉन्टेड आहेत. त्यामुळे नको असलेल्या गोष्टी दान करा, पुण्य मिळेल. मुलांचे कपडे असतील किंवा वह्या पुस्तकं असतील तर गरजू लोकांना द्या. तुम्ही एवढा प्रयोग करून बघा की घराला स्वच्छ करा, पूर्ण नीटनेटकं करा. आयुष्यात तुम्हाला पाठीमागं वळून बघायची गरज पडणार नाही, कारण अनवॉन्टेड मेमरीज ज्या आहेत त्या आपल्याला खूप त्रास देतात. त्यामुळे अचल वस्तू घरामध्ये ठेवू नकात. चालना ज्याला आहे त्या वस्तू घरामध्ये ठेवा. कारण काय होतं की एखादी वस्तू जर एक जुना पंखा आहे, जुना पंखा माळ्यावरती अनेक वर्ष आहे, तो त्या ठिकाणी निगेटिव्ह पॉवर तयार काय करतोय? तो निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावरती जाळी बसते, धूळ बसते, ऑरा तेवढ्या भागातला पॉझिटिव्ह होत नाही, निगेटिव्ह होतो. म्हणजे घरामध्ये जो माळा आहे त्या माळ्यावरती जो जुना पंखा पडलेला आहे ते क्षेत्र निगेटिव्ह होतं. असे जर 1000 वस्तू असतील तर निगेटिव्हिटी घरातली वाढत जाते. चेंज युअर सराउंड, चेंज युअर लाईफ इज अ पॉलिसी. सर, मागच्या काही भागांमध्ये आपण बोललो होतो, जसं तुम्ही आपल्याला सजेस्ट केलं होतं सगळ्याच प्रेक्षकांना की बॉक्स बेडवर खरं तर झोपू नये. तर याच्या मागे शास्त्रीय खरं तर संशोधन तुम्ही केलेलं आहे, तर ते संशोधन काय म्हणतंय सर? नक्कीच आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो की बॉक्स बेडवर झोपू नये, बॉक्स बेडवर झोपू नये. याचं मी तुम्हाला कारण असं सांगतो की बॉक्स बेड जो आहे तो बॉक्स बेडच्या खाली आपण जर ड्रॉवर उघडला तर त्यामध्ये मी जे आजपर्यंत पाहिलेलं आहे त्यामध्ये मग इस्त्र्या आलेल्या आहेत, जुने कपडे आलेले आहेत, मुलांचे गिफ्ट, टॉय, त्यानंतरनं क्रोकरी, अनेक ठिकाणी तर पिस्तुली काढलेली आहेत, अनेक ठिकाणी तर भांडी कुंडी, चांदीची भांडी अशी बॉक्स बेड खाली ठेवली जातात. आता बॉक्स बेड खाली ठेवली आहेत आणि मग त्यावरती माणूस झोपतो. त्यावरती झोपल्यामुळे काय होतं की त्या बेडमधून जे मेटल, ग्लास, प्लास्टिक किंवा पत्रा, लोखंड हे जे तुम्ही बेडच्या खाली घेऊन झोपता त्यातून एक निगेटिव्ह रेज बाहेर पडतात, निगेटिव्ह फोर्स त्यातून बाहेर पडतो. तो रोजच बाहेर पडतो अंशातून आणि 365 दिवस त्या लोखंडाच्या या पत्र्याच्या खाली अडगळ ठेवून तुम्ही त्यावरती दररोज झोपता. 365 डेज आणि 12 वर्ष, 10 वर्ष. मग तुम्हाला डिसीज व्हायला सुरुवात होऊन जातात. त्यातून येणारे रेडिएशन्स तुमच्या बॉडीमध्ये घुसतात आणि मग तुम्हाला आजारपण व्हायला सुरुवात होऊन जातं. त्यामुळे शक्यतो बॉक्स बेड जो आहे तो आपल्याला टाळायचा आहे. नवीन बेड करताना 4 पायांचा बेड करा. एक छोटंसं उदाहरण सांगतो याच्या बाबतीमध्ये की आता हा बेड जो आहे तो बेड 4 पायांचा का हवा आहे? तर हा 4 पायांचा जो बेड आहे तो ॲक्च्युली हा डायनिंग टेबल आहे. हा डायनिंग टेबलला जर आपण समजा इथे चारी बाजूला बॉक्स, ड्रॉवर आणि कपाटं केली तर आपण असा डायनिंग टेबल विकत घेऊ का? नाही घेऊ शकणार. आता यामध्येच आपण समजा एक खुर्ची विकत घेतली. या खुर्चीला आपण ड्रॉवर्स केले, बॉक्स केले, स्टोरेज केलं. अख्ख्या जगात कुठं खुर्चीला ड्रॉवर, बॉक्स आणि स्टोरेज असतात का? अजिबात नसतात. का? तर याचं कारण तुम्हाला पटणारच नाही. हे खुर्चीला कुठं ड्रॉवर, बॉक्स असतात का? हा जो डायनिंग टेबल आहे या डायनिंग टेबलला किंवा याला कुठे बॉक्स असतात का, ड्रॉवर असतात का? तुमच्या नाही, कोणालाच मनाला पटणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या बेडला देखील असे 4 पाय पाहिजेत. खुर्चीला जर बॉक्स किंवा इथून जर कपाटं बसवली तर कुणीही खुर्चीवर बसणार नाही. लहान मुलगा देखील खुर्चीवर बसायला नको म्हणेल. त्यामुळे तुमचा जो बेड आहे तो 4 पायांचा असा भक्कम पाहिजे, ज्याला 4 पाय पाहिजेत. पूर्वीचे पलंग लक्षात घ्या. पूर्वीचे पलंग इकडनं चेंडू मारला की तिकडनं बाहेर यायचं. लहानपणी आपण त्या पलंगाखाली जाऊन लपायचो. खेळती ऊर्जा त्या बेड खाली पाहिजे. सध्या BP, डायबिटीस, कॅन्सर, 30-25 मध्ये हार्ट अटॅक चुकीच्या बेडमुळे आणि चुकीच्या बेडरूममुळे आलेले आहेत.
माझी वास्तुशास्त्रावरती संशोधन जे आहे तो माझा विषय वास्तू फॉर हेल्थ, म्हणजे वास्तूच्या चुकीच्या सगळ्या अलाइनमेंटमुळे आरोग्य कसं बिघडतं याचं संशोधन माझं, आणि त्यावरती मेन रिसर्च हा बेडवरती आहे. तुमचा दरवाजा कुठे आहे यापेक्षा तुमचा बेड कुठे आहे इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून बॉक्स बेड वापरू नकात. असाल तर 4 पायांचा असा छान भक्कम बेड जे 4 पाय असतील अशा पद्धतीने करून घ्या. नक्कीच. आणि असा खरं तर आपण अशा पद्धतीने जर बेड ठेवला तर तो स्वच्छही राहतो, त्याच्यामुळे अगदी आपण म्हणजे खालच्या खाली जळमटही नाही लागत आणि आपण ते स्वच्छही करू शकतो. आपल्याला या विषयावर अधिक चर्चा करायची. मात्र आपल्या कार्यक्रमाचा पहिला फोन आला, सांगलीहून आपल्याशी प्रकाश बोलतात. प्रकाश, तुमचा काय प्रश्न आहे? घर आहे. नमस्कार, बोला. नमस्कार. पूर्व पश्चिम घर आहे आमचं. सर, तुमचा आवाज फारच कमी येतोय. हा, हॅलो. हा, पूर्व पश्चिम घर आहे आमचं. पश्चिमेला दरवाजा आहे. हा, आणि पूर्वेपासून पश्चिमे उत्तरेकडील भिंत आहे ना, ते वायव्य कोपऱ्यात पासून 10 फूट आत 3 इंच. प्रॉब्लेम काय चालू आहे आपल्याकडे? प्रॉब्लेम म्हणजे बाकीचं काय प्रॉब्लेम, मुलाचं लग्नाचा प्रॉब्लेम यायला लागला. बरं, मग वायव्य दिशेला काय कट आहे? कॉर्नर कट आहे वायव्यला? थोडस वायव्य कोपऱ्यात नाही, 10 फूट एक पूर्वेकडल्या बाजूला 3 इंच आत आले फक्त. आणि देवामध्ये बरं, वायव्य दिशेला तुमच्या कॉर्नर कट असल्यामुळे नातेसंबंधामध्ये वितुष्ट निर्माण होऊन जातं. मुलांचे लग्न किंवा घरातलं शुभ कार्य, कारण वायव्य दिशा ही ड्रीम झोन आहे, म्हणजे स्वप्नपूर्तीची दिशा आहे. ज्या घराची वायव्य दिशा कट असते त्या घरातल्या लोकांची स्वप्न ही पूर्ण होत नाहीत, आणि झाली तर यामध्ये प्रचंड अडथळे येतात. त्यामुळे तुम्ही काय करा, वायव्य दिशेला भरपूर तुम्ही लोखंड पुरा, तांब असेल तांब्याची तार टाकू शकता, किंवा साधारणतः 20 ते 25 किलो लोखंड तुम्ही त्या वायव्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये नुसतं ठेवू शकता. अशी 10-10, 20-20 किलोची वजनं बाजारामध्ये मिळतात. त्या तांब्याचं देखील ठेवू शकता, म्हणजे कॉपर देखील ठेवू शकता. लोखंडी वजन पण वायव्य दिशेमध्ये ठेवू शकता. वायव्य दिशेमध्ये इच्छापूर्तीची देवता हनुमान असल्यामुळे